नमस्कार मित्रांनो, मी तुमचा किरण. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आतुरता होती की किरण तू व्हिडिओ फक्त बनवतोस पण हाऊ टू अप्लाय दाखवत नाहीस, कसं अप्लाय करायचं क्रूझशिप जॉब्स मध्ये हे तू सांगत नाहीस. तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी स्पेशल जॉब अप्लाय करण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि कशा प्रकारे जाऊन कशी प्रोफाईल ओपन करायची आणि कसं अप्लाय करायचं हे तुम्हाला सर्व मी डिटेल्समध्ये दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला cruisecareer.com.in हे सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर पोझिशन्स ह्या दाखवल्या जातात सगळ्या. त्याच्यानंतर ह्या पेजवर आल्यानंतर सगळ्या प्रकारची डिपार्टमेंट दाखवलेली आहे. तुम्हाला कुठल्या पण डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे तिथं जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर कसं करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवतो. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची सर्व इन्फॉर्मेशन भरायची आहे. इथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरल्यानंतर इथं साइन अप करायचं. मित्रांनो, माझं ऑलरेडी अकाउंट आहे, त्याच्यासाठी मी तिथं ऑनलाईन गेलो आणि ऑलरेडी अकाउंटमध्ये माझा ईमेल आय डी आहे आणि त्याच्यानंतर पासवर्ड टाकला. पासवर्ड टाकल्यानंतर माझं 2 मिनिटांनी अकाउंट ओपन झालं. मित्रांनो, ही सगळी प्रोसेस असते. त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो. हे सगळं प्रोफेशनल अकाउंट असल्यामुळे तुम्हाला सगळ्या सिक्युरिटीमध्ये केल्या जातात गोष्टी. त्यानंतर मित्रांनो, एकदा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन होतं आणि एकदा अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची प्रोफाईल दिसते. मित्रांनो, याच्यावरती सर्व प्रकारचे गोष्टी असतात. तुम्ही कुठे जॉब अप्लाय केला, तुम्ही कुठल्या जॉबसाठी प्रिपेअर करतात आणि कुठले जॉब्स अवेलेबल आहे, या सगळ्याची लिस्ट इथं दिलेली असते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सर्व माहिती चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची स्वतःची माहिती भरायची आहे. इवन सगळी पर्सनल डिटेल्स, त्या डिटेल्समध्ये तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पासपोर्ट डिटेल्स टाकावी लागतात. पासपोर्ट डिटेल्स, एज्युकेशन इन्फॉर्मेशन, वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला सर्व प्रकारची माहिती इथं टाकली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही अप्लाय कसं करायचं, तर मित्रांनो, इकडे ज्या पोझिशन्स अवेलेबल असतात तिथं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली असते. किती वर्षांचा एक्सपिरियन्स हवा, कुठले प्रश्न असतात, काय माहिती विचारली जाईल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ते डिटेल्समध्ये दिलेले असतात आणि तिथं ते सर्व झाल्यानंतर तुम्ही जाऊन तिथं अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.